सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची मुलगी विवाहित हिंदू समाजातील परंतु तिचं फसवून धर्मांतरित झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि तिला धर्मांतर करण्याच्यासाठी दबाव टाकल्याच्या नंतर आणि गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत, बायबलचं वाचन झालं पाहिजे, चर्चमध्ये तू आली पाहिजे असा दबाव टाकल्यानंतर तिनं पोटातल्या 7 महिन्याच्या गर्भासोबत आत्महत्या केली। आणि म्हणून त्या ऋतुजाला न्याय मिळावा, ज्यांनी हे कृत्य केलं तिचा नवरा, तिचे सासरे, तिची सासू आणि तो पादरी ज्यानं हे सगळं प्रकरण केलं त्यांना कडकमधली कडक शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतरण विरोधी कडक कायदा आणि लव्ह जिहादच्या बाबतचा कायदा आणला पाहिजे। यासाठी मोठ्या संख्येनं आज पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा झाला। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही येशूला पण गंडवायला लागलाय, तुम्ही एका बाजूला येशू चमत्कार करतो म्हणतोय आणि इकडं नोकरी जाईल या भीतीनं तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेत नाही। मग आमचं म्हणणं असं, सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेले आहेत की एखादा हिंदू समाजातील व्यक्ती SC ST VJNT OBC हे सर्टिफिकेट जोडून नोकरीला लागला असेल आणि त्यानं जर नंतर धर्मांतरण केलं, त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे, बारशाचा कार्यक्रम आहे, त्याचा मृत्यूचा पद्धत बदललेली आहे, दफन तो करतोय किंवा सोशल मीडियामध्ये तो धर्माचा प्रचार करताना तशा पद्धतीचं भूमिका मांडतोय किंवा घरामध्ये देवारा काढून तिथं क्रॉस लावणे, येशूचा फोटो लावणे किंवा मुस्लिम पद्धतीचे जे काही त्यांचे धर्माच्या पद्धतीचं अनुकरण करणं हा जर पुरावा सापडला तर त्याला बडतर्फ करण्यात यावा। आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टनं अशी भूमिका घेतलेली आहे की जर एखाद्या मागासवर्गीय किंवा आदिवासी SC ST मधल्या एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरण केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तो अॅट्रॉसिटीचा ॲक्ट अंतर्गत केस दाखल करतोय तर ती केस घेऊ नये। आणि म्हणून माझं त्यांच्याकडे म्हणणं असं आहे की तुम्ही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर तुमच्या दाखल्यावरनं खोडून टाका ना। त्या दाखल्यावरती हिंदू पुढची जी जात आहे, म्हणजे आता मी हिंदू धनगर आहे, हिंदू माळी आहे, हिंदू तेली आहे, हिंदू वंजारी आहे, हिंदू महार आहे, हिंदू मातंग आहे, हे जे नावं लिहिलेले आहेत तुम्ही ते पुसून तुम्ही तिथं ख्रिश्चन लिहून टाका ना। इकडं तुम्ही आमच्या मागासवर्गीय लोकांचा जो घटनादत्त अधिकार आहे त्याचा लाभ तुम्ही उठवताय आणि तिकडं परत तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून सांगताय, तर ते होता कामा नये। महाराष्ट्रामध्ये किती मोर्चे निघाले, मी काय बोललोय असं? मी बोललो ऋतुजाला न्याय दिला पाहिजे। तुम्ही जबरदस्तीनं कायदा काय म्हणतोय, धर्म प्रचार करण्याबद्दल काही अडकत नाही, परंतु तुम्ही एखाद्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता, त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता। तुला दवाखान्यात ॲडमिट आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो आणि येशू चमत्कार करतोय, तू बरा होणार, मग धर्मांतरण करता, त्याला गोळ्याला पैसे देता, घर बांधायला 4 पोती सिमेंट देता, 4 पत्रे देता, म्हणून तुम्ही धर्मांतरण करायचं। हे जे आमिष दाखवून जे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात आहे हा 100% गुन्हा आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली तर तुम्ही रस्त्यावरती उतरला, रस्त्यावरती उतरून तुम्ही आता आम्ही शांतप्रिय समाज आहे आणि तुम्ही आमच्या विरोधात काय पद्धतीनं बोलताय? तुमची सगळी स्टेटमेंट महाराष्ट्रातील लोक बघतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटोचं तिथं प्रत्येक मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो तुम्ही धरलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं स्पष्ट मत होतं की हे जे मिशनरी आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत, हे भारताचं धर्मांतरण करू पाहतायत, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विरोध होता, म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ख्रिश्चन स्वीकारला नाही। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये जात आहेत, एक तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले नाहीत, नसेल तर त्यांनी बाबासाहेबांची सर्व पुस्तक वाचून काढावीत आणि मग त्यांची भूमिका घ्यावी असं आमचं मत आहे। शरद पवार यांच्या पक्षाने आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, पुढे जे आंदोलन चालू आहे हे बघा, आता सध्या सुप्रीम कोर्टाची तर ऑर्डर आहे की ज्यांनी धर्मांतरण केलेलं आहे आणि ते मूळ हिंदू आहेत त्यांच्या घरातला एखादा फोटो, पूजा पद्धतीमध्ये बदल असणारा, त्यांच्या लग्नातला फोटो, त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं किंवा मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं, मेल्यानंतर त्याच्या घरातल्या कुणाला तर दफन केलं, दफनपेटी मागायला जातात। मी पुण्याच्या आयुक्तांना मी आवाहन करतो, जेव्हा हे
कन्व्हर्टेड आहेत, धर्मांतरित झालेले लोक तुमच्याकडं ते पेटी मागायला येतात दफन करायची, तुम्ही कसं काय देताय? तुम्ही त्याचं सर्टिफिकेट घ्या ना, जातीचा दाखला घ्या, तो ख्रिश्चन आहे का तर त्याला द्या. तुम्ही हे चुकीच्या पद्धतीनं वापरताय. तुम्ही धर्मांतर विरोधी आणि लव जिहाद विरोधी कायदा करा असं म्हणताय, मेजॉरिटी मध्ये तुमचं सरकार आहे. हो, ऐकून तर घ्या, माझी भूमिका तर ऐकून घ्या ना. एक सिंपल प्रश्न आहे की गृहमंत्री बदलायला पाहिजे का? सरकार कमी पडतंय का? सरकार नाही, सरकार धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं कारवाई सुरू केलेली आहे. नंबर 1, ऐका, लव जिहादच्या बाबतीमध्ये कडक कायदा यावा, सरकारनं भूमिका घेतलेली आहे. आमच्या लोकांना पण कळू द्या ना, सरकारचं काम करतंय, हिंदू पण जागा झाला पाहिजे ना, घरापर्यंत यायला लागलाय. माझी जबाबदारी आहे. साधा प्रश्न आहे, तुम्ही कायदा सरकार आणणार, सरकार कायदा आणतंय त्याला आमचं समर्थन आहे. आणि सरकारला पण कळा बाबा, सगळे हिंदू या बाबत सरकारच्या बाजूने ठामपणे आहेत. कायदा तो लवकर येणार आहे. हे जे सगळे कन्वर्ट झालेले आहेत ते सगळे परत पळणार आहेत. आम्हाला परत घ्या, आम्हाला परत घ्या, आम्हाला परत घ्या. हे सगळं कडक मधला कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतर विरोधी कायदा येतोय. परंतु हिंदू हा एकटा पडलाय असं वाटता कामा नये. मी सत्ताधारी पार्टीतला आमदार जरी असलो तरी हिंदूच्या बाजूने रस्त्यावरती जिथं जिथं गरज पडेल तिथं मी येणार, त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार. आता तुम्ही म्हटले की पोलीस ऐकत नाही, गृहमंत्री तुमचे आहेत. कुठला पोलीस ऐकत नाही? तुम्ही म्हटले पोलीस ऐकत नाही, गुन्हे दाखल होतात, तर मग अरे बदलायला पाहिजे का? गृहमंत्र्यांचा अपयश आहे का? गृहमंत्री बदलायला पाहिजे का? तुमचा गैरसमज व्हायला लागलाय, तुम्ही नीट समजून घ्या. पोलिसांवर नाराजी व्यक्त करतायत. ऐका तुम्ही, मी विषय काय मांडला तो नीट समजून घ्या. 18 वर्षाच्या वर मुलीचं वय झाल्याच्या नंतर जेव्हा लव जिहादची घटना घडते आणि मग पोलीस काय म्हणतायत, तिला 18 वर्ष पूर्ण झाली, आता उद्या 18 वर्ष पूर्ण व्हायचे आहे, तर आज ते पळून जायचा प्रयत्न करतायत. माझं म्हणणं पियांना असं आहे सगळ्या, की ती मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते आणि तिला तुम्ही पोलीस स्टेशनला येताय तेव्हा तुम्ही आईला भेटू देत नाही, वडिलांना भेटू देत नाही, तिच्या भावाला भेटू देत नाही. जिनं त्यांना लहानाचं मोठं केलंय तर हातातल्या फोडासाठी जपलंय, तिच्याबरोबर चर्चा करू दिलं पाहिजे. कायद्यात जरी तुमची तरतूद असली की बाबा 18 वर्ष झालं तिचं ती वैयक्तिक बोले, पण तिच्या आईला बोललं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, कशासाठी गेलंय. आणि म्हणून मी पोलिसांना आवाहन केलंय की तुम्ही त्यांचं व्यवस्थितपणे बोलणं करून द्या आणि मग तिचा काही निर्णय घ्यायचा तर घेऊ द्या. अरे गृहमंत्री एकदम सक्षम आहे, खमका आहे आणि हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. याचाच अर्थ गुन्हा दाखल केला ना. आता हे जे प्रकरण आहे, मुलावर गुन्हा दाखल झाला, मग गृहमंत्री ऐकत नाही. बघा, हे जे प्रकरण आहे यामध्ये आज गुन्हा दाखल केला. ज्या माझ्या भावानं पादऱ्याला ठोकून काढला, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आता माझ्याकडे आलं. मी उद्या सकाळी मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटतो आणि त्या पोलिसांना सूचना देतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पत्रकार मित्रांना सुद्धा माझी, हे बघा 1 मिनिट, पत्रकार मित्रांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार अत्यंत सिरियस आहे. बातमीपुरतं तुम्ही बघू नका. तुम्ही सुद्धा, तुमची सुद्धा जबाबदारी आहे, या विषयात तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. माझ्या हातून विनंती. नाही काय नाही संग्राम वगैरे काय नाही. तुम्ही आज सांगितलं आमदार आणि मंत्री तुमची तक्रार, म्हणजे ख्रिश्चन लोक तुमची तक्रार करतात आमदार आणि मंत्री. अरे ते लोक येऊन त्यांना भेटायत, गोपीचंद असा बोलाय तसा बोलताय, माझी तक्रार करतायत म्हणजे अशी करतात. नाही, आमदार कोण बोलला का माझ्या विरोधात? पण ते लोक त्यांच्या दारात जातात. अरे लोक जाणारच की, लोक जाणारच की. शासनात एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की पुण्यात कोणतरी एक फॅमिली आहे राजकारणातली, दगडूशेठला मटण खाऊन जातात, त्यांची सासू ख्रिश्चन आहे, बाप मराठा. शोधा. मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? शोधा ना. अरे ऐका, मग तुम्ही शोधा ना आणि ते दाखवा सगळं. तुम्हाला काम पाहिजे का नको? तुम्हाला काम पाहिजे का नको? तुम्हाला काम पाहिजे का नको? तुम्ही करा ना.
आपल्याला जे पाहणारे लोक आहेत, आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना हे कळलं पाहिजे की नेमकं असं कोणती फॅमिली आहे की मटण आता माझं बोलणं होतं तर शांत बसा. महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा पुण्याच्या पत्रकारितेचे सगळे पत्रकारांच्या बद्दल आदर आहे आणि त्यांना बघायचं आहे गोपीचंद पडळकरनं जे घर घेतलं ते तुम्ही समोर आणताय का, ते उद्या तुम्ही समोर आणा. त्याची अशी ट्री दाखवा, त्याची ट्री दाखवा. आता आधी नाव घेत होते, आता नाव नाही घेत. काय ऐका धर्म आहे का? महाविकास आघाडी ऐका महाविकास आघाडी असताना मी भूमिका मांडायचो, कोणाच्या तो दम नव्हता. आता संपलंय सगळं, मी त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही आता सगळे शोधा. तुम्ही अजून यायचे